नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे टेस्ट विथ स्पाइस मध्ये. तर आपण आज पाहणार आहोत महाराष्ट्रातील लोकप्रिय व प्रसिद्ध मिरचीचा ठेचा. चला तर मग सुरू करूया आजची रेसिपी. पहिल्यांदा आपण घेणार आहोत 15 ते 20 मिरच्या, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेणार आहोत. बारीक चिरलेल्या मिरच्या आणि लसूण तव्यावर चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत. भाजताना थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे मिरची व्यवस्थित भाजली जाते आणि चवीला पण छान लागते. आता या भाजून घेतलेल्या लसूण आणि मिरची एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. नंतर 1 चमचा तेल टाकायचं. त्याच्यामध्ये आता 2 बारीक चिरलेले कांदे घालणार आहोत. कांदा चांगला भाजायचा, कच्चा ठेवला की मग ठेचा व्यवस्थित होत नाही, त्यामुळे कांदा चांगला कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता कांदा चांगला भाजलेला आहे, तर आपण 2 टमाटे घालणार आहोत. ते पण कांद्यामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत. टमाटा घातल्यामुळे मिरची तिखट असेल तर आपल्याला जास्त प्रमाणात तिखट लागणार नाही, व्यवस्थित प्रमाणात तिखट लागते आणि टमाट्यामुळे चव चांगली लागते, त्याच्यामुळे टमाटे वापरायचा. तर टमाटा पण कांद्याबरोबर चांगला भाजून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर जिरे घालायचे, 2 चमचे जिरे, जिऱ्यामुळे पण चव छान लागते. मीठ 2 चमचे टाकायचं, चवीनुसार टाकले तरी चालेल. तुम्हाला जसं मीठ लागते तसं त्या प्रकारे तुम्ही घेऊ शकता. आता भाजलेला लसूण आणि मिरची त्यात मिक्स करायची आणि ते पण परत चांगले परतून घ्यायचं. ठेचा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. भाजी नसल्यास, कधी आपण भाजी बनवली नाही तर हा ठेचा आपण भाकरी बरोबर, चपाती बरोबर खाऊ शकतो. परत थालीपीठाला वापरू शकतो. चवीला छान असते. जर तोंडाला चव नसेल तर या ठेच्यामुळे तोंडाला चव येते. आता हे साहित्य आपण 5 मिनिटं भाजून घेणार आहोत. आता हे भाजून झालेलं आहे, तर आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत. गॅस बंद करून झाकून 5 ते 10 मिनिटं ठेवायचं आणि थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचे कूट घालायचे. शेंगदाणे चांगले भाजून त्याचे कूट करून घ्यायचे आणि त्या खरड्यामध्ये टाकायचे. आता हे शेंगदाण्याचे कूट चांगले मिक्स करून घ्यायचे. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचे कूट घातल्यामुळे तिखटपणा बॅलन्स होतो आणि चवीला छान लागते. आता आपण शेंगदाण्याचे कूट मिक्स करून घेतलेले आहे. आता आपण हे बारीक करून घेणार आहोत. आता हे मिश्रण स्मॅशरने 5 ते 10 मिनिट बारीक करून घ्यायचे. आता हा ठेचा खाण्यासाठी तयार आहे. तर हा ठेचा आपण भाकरी, चपाती सोबत खाऊ शकतो. आता हा ठेचा तयार आहे. त्या ठेच्यापासून अजून खूप साऱ्या रेसिपी बनतात. जर तुम्हाला त्या हव्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. अशाच नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन रेसिपी. धन्यवाद.